हॅलो, उमाज मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत. आज रताळ्याच्या पोळ्याचा बेत आहे. तर हे रताळ आहे एक मीडियम साईजचं उकडून घेतलेलं. हा अर्धी वाटी गूळ आहे, हे जायफळ आहे, नंतर हे खसखस आहे भाजून घेतलेली, हे तीळ आहेत भाजून घेतलेले, आणि हे वेलची पावडर. हे आपण एकत्र मिक्स करून पुरणसारखं ह्याचं मिश्रण तयार करून घेऊया. गूळ थोडा कडक असल्यामुळं मी गूळ आणि रताळ्याचं मिश्रण हे गॅसवरतीच गरम करून हे पुरणासारखं सॉफ्ट करून घेतलेलं आहे, म्हणजे पोळी करताना हे भरायलाही सोपं जाईल. हे रताळ्याच्या मिश्रणाचे एवढे छोटे छोटे गोळे केले जेवढे आपण पुरणपोळीसाठी लागतो, आणि ह्याच्यामध्ये हे भरून असं हे पेढा तयार करून घेतलेला आहे. ह्याचं आपण आता लाटून पोळ्या बनवून घेऊया. ही रताळ्याची पोळी लाटणं चालू आहे. आता ही रताळ्याची पोळी आपली तयार आहे गॅसवरती. तर हे रताळ आणि गूळ आपण गॅसवरती व्यवस्थित हलवून घेतल्यामुळं एकदम सॉफ्ट डाळीचं पुरण जसं बनतं तसं पुरण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट पोळी झालेली आहे. तर तूप लावून घेऊ आपण याच्यावरती. मस्तपैकी टम्म फुगलेली आहे आणि चवीला पण छानच लागेल. तुम्ही बनवा आणि एन्जॉय करा, मुलांनाही आवडेल ही पोळी. तर पुरणपोळी किंवा रताळ्याची पोळी यातला फार फरक जाणवतच नाही. पोळी तयार आहे. पुरणपोळ्या बनवून, रताळ्याच्या पोळ्या इनफॅक्ट बनवून तयार आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम गुबगुबीत लुसलुशीत आहेत आणि चवदार आहेत. त्याच्यामध्ये जायफळ वेलची पूड असल्यामुळं हे सुंदरच लागणार चवीला. जरूर बनवा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं आवडलं. थँक्यू.